घेतला पाहिजे, नवीन नवीन गोष्टी आपण शिकल्या पाहिजे, त्या जनतेपर्यंत पोहोचल्या गेल्या पाहिजे. त्याच उद्देशाने हे नवीन ठिकाणी नवीन हॉस्पिटल सुरू होत आहे. 26 जानेवारीला नागपूर नागरिक सहकारी बँकेचे जे संचालक आहेत संजीवजी भेंडे, जे BJPचे व्हाईस प्रेसिडेंट पण आहेत, ते या हॉस्पिटलचं उद्घाटन करणार आहेत. तसंच गुरु हा फार महत्त्वाचा रोल करत असतो. नेहाचे जे गुरु आहेत अनिल कुलकर्णी, ते पण येणार आहेत या कार्यक्रमाला तिला आशीर्वाद द्यायला. आणि सगळ्यात सिनियर जे आमच्या फॅमिलीत आहेत त्या आशाताई तिच्यासाठी खास आलेल्या आहेत, त्या तिला आशीर्वाद देणार आहेत 26 जानेवारीला. आम्ही काय काय नवीन उपक्रम या हॉस्पिटलमध्ये करणार आहोत. जर 40 वर्षापासून हे हॉस्पिटल इतकं चांगलं काम करत होतं, मग आता हे नवीन सुरू करणे. आमच्याकडे जी कॅथलॅब आहे ती फर्स्ट इन 7 कंट्रीज आहे. आम्हा सगळ्यांचं एक प्राईड ऑफ इंडिया म्हटलं पाहिजे की सेंटर ऑफ नागपूर आहे. आणि त्या नागपूर सेंटरला जगाच्या मॅपवर आणण्याचं भाग्य आपल्याला मिळालं यांच्यामुळे. आणखीन आय वुड ऑल्सो लाईक टू इंट्रोड्यूस डॉक्टर स्वप्नील देशपांडे, जो म्हणजे माझे हसबंड आहेतच, आय व्हेरी प्राऊड. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही इज ऑल्सो म्हणजे जे काही लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहेत ते प्लस सरांचा जो काही त्यांचा जो आधीपासूनचा जो हे आहे की बाई UK स्टाईलनीच ट्रीटमेंट झाली पाहिजे, हार्ट टीमच पाहिजे, हे पाहिजे, हे सगळं अजूनही फॉलो करतो. सो हा, आणि हे दोघं जण अजूनही सपोर्ट करतात आम्हाला. ऍज यू कॅन सी ही वाज ऑलवेज देयर. तुम्ही पण ना मॅडम. मेमोरियल आय हॉस्पिटल तर्फे मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. प्रेस हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका करत असतात. पहिल्यापासून आपण बघत आलेलो आहे की प्रत्येकाने प्रेसचा सपोर्ट घेतलेला आहे. प्रत्येक फार्मसी कोणीही म्हणा त्यांचं एक न्यूजपेपर त्यांच्या मालकीचं असतं की ज्याच्यातून ते सपोर्ट घेऊन जनतेपर्यंत पोहोचू शकतात. आणि तेच औचित्य साधून आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स या हॉस्पिटलतर्फे घेत आहोत. या हॉस्पिटल डॉक्टर KG देशपांडे मेमोरियल सेंटर हे गेले 40 वर्षापासून काम. इंदिरा तू खाली इकडे आतमध्ये. प्रत्येक डोळ्यामध्ये सुद्धा 9 ते 10 स्पेशालिटीज आहेत. त्यापैकी प्रत्येक जण आता प्रत्येक गोष्ट नाही करू शकत, त्यामुळे आम्ही आमच्यामध्ये काही डिवाइड केलेली आहे. सिनियर मॅडमनी तर पहिल्यापासून 40 वर्ष डोळा सांभाळलेला आहे. त्या अजूनही रेटिना आणि स्क्विंट हे पाहतात आमच्या इथे. मी कॅटरॅक्ट, रिफ्रॅक्टिव्ह, ग्लॉकोमा, युव्हिया, मेडिकल रेटिना बघते. डॉक्टर रिचा धारक वाघ आहेत, या ऑक्युलोप्लास्टी, ऑक्युलर ॲस्थेटिक्स म्हणजे डोळ्याच्या भोवतीचं सौंदर्य, डोळ्याच्या मध्ये पापणी छोटी होणे, वरती जाणे, किंवा ऑर्बिट नावाचा जो प्रकार असतो, डोळ्याच्या हड्डीचा सांभाळ, अश्रू नलिका यांचा सांभाळ आणि डोळ्याचे कॅन्सर, या सगळ्यांच्या वरती त्या करतात. आज आपल्यामध्ये नाहीये पण डॉक्टर आरती जैन म्हणून आहेत, जे डोळ्याच्या म्हणजे रेटिनाच्या जे सर्जरीज आहेत त्या आमच्याकडे सांभाळतात. युव्हिया पण बघतात. सो असा प्रत्येक जण प्रत्येक बघतो. सो हे आमच्याकडे जेवढे तुम्ही जास्त जागा असेल तेवढं तुम्ही डॉक्टर्स येऊ शकता, स्पेशालिटी डेव्हलप होऊ शकते. प्लस आता हे सगळं आमचा जो स्टाफ आहे तो सुद्धा क्लिनिकल पेशंट्स वरती म्हणजे एक तुमचं नॉलेज असतं आणि तुम्ही ते नॉलेज पेशंटला, त्या नॉलेज वापरून पेशंटला ट्रीटमेंट देता. याच्यामध्ये खूप गोष्टी येतात. या खूप गोष्टींचं जे आम्ही करतो त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या स्टाफचा पण खूप मोठा